नमस्कार, अस्मिताच कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आपण हिवाळ्यामध्ये अनेक प्रकारे आपल्या शरीराला पोषण तत्व देण्याचे प्रयत्न करत असतो. म्हणूनच आज मी मिश्र डाळीचे परंतु कांद्याची पात घालून केलेले आप्पे ही रेसिपी तुमच्याशी शेअर करत आहे. आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. इथे थोडंसं नारळ चिरून घेतलेलं आहे. त्यामध्ये 1 चमचा डाळ घालून घेतलेला आहे. डाळ घातल्यानंतर 1 चमचा जिरं घातलेले आहेत. जिरं घालून झाले की यामध्ये 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत आणि 10-12 लसूण पाकळ्या घालून घेतलेल्या आहेत. लसूण घालून झाला की खूप सारी कोथिंबीर घातलेली आहे आणि 8-10 पुदिन्याचे पाने घालून चवीनुसार मीठ घालून हे वाटून घेतलेलं आहे. या वाटणामध्ये थोडंसं पाणी घालून घ्यायचं आहे. आप्प्यासोबत खाण्यासाठी जी चटणी बनवली जाते ती जास्त पातळ नसते, त्यामुळे त्यामध्ये अगदी थोडंसंच पाणी घालून घ्यायचं आहे. इथे चटणी तयार झालेली आहे. आता फोडणीची तयारी करून घेत आहे. त्यासाठी पळीमध्ये 1 चमचाच्या अंदाजे तेल घातलेलं आहे. तेल गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं, अर्धा चमचा मोहरी घालून घ्यायची आहे. जिरं मोहरी चांगली तडतडली की यामध्ये अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचा आहे आणि नंतर छोट्या छोट्या ज्या मिरच्या असतात त्या 3 मिरच्या मी घालून घेतलेल्या आहेत. मला जर या चटणीमध्ये दही, लिंबू किंवा आमचूर पावडर वापरायची असेल तर तुम्ही वापरू शकता. मी इथे आंबट काही वापरलेलं नाही आहे. आता ही फोडणी तयार झाली की चटणीवरती घालून घ्यायची आहे. आता आप्प्याची तयारी. त्यासाठी इथे मी 2 कांदे घेतलेले आहेत. ते बारीक चिरून घेतलेले आहेत. कांदे चिरून झाले की टोमॅटो चिरून घ्यायचे आहेत. तुमच्याकडे जर लहान मुले असतील आणि ते बीट, गाजर यासारख्या भाज्या खात नसतील तर तुम्ही त्या भाज्यासुद्धा या आप्प्यामध्ये घालू शकता. टोमॅटो चिरून झाल्यानंतर कोथिंबीरसुद्धा बारीक चिरून घेतलेली आहे. मी खूप साऱ्या कोथिंबीरेचा वापर केलेला आहे. कोथिंबीर चिरून झाली की थोडीशी कांद्याची पात घेतलेली आहे. ती अगदी बारीक चिरून घेतलेली आहे. आणि आता या ज्या डाळी भिजत घातल्या होत्या, मुगाची डाळ आणि हरभऱ्याची डाळ, प्रत्येकी छोटी वाटीने 1 वाटी डाळ आहे. यामध्ये दोन्ही डाळी मिक्स केल्यानंतर 1 चमचा जिरं, 10-12 लसूण पाकळ्या आणि 4 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत. चवीनुसार मीठ घालून हे वाटून घ्यायचं आहे. आप्पे बनवताना ज्या डाळी भिजवल्या जातात त्या जर रात्री भिजत घातल्या तर आप्प्याची डाळ खूप आंबट होते आणि खूप फसफसतात. म्हणून ज्या दिवशी आप्पे बनवायचे त्या दिवशी गरम पाण्यामध्ये सकाळी 3 तास डाळ भिजली तरी पुरेशी होते. आता इथे मी उडदाच्या डाळीचा भिजवलेला वापर केलेला नाही आहे, कारण मी इडलीचं पीठ आधीच तयार करून ठेवलेलं होतं. त्यामध्ये उडदाची डाळ घातलेली आहे. हे इडलीचं पीठ आपण नेहमी बनवतो तसंच बनवलेलं आहे, म्हणून मी व्हिडिओमध्ये ते दाखवलेलं नाही आहे. आता तांदळाचं आणि उडदाच्या डाळीचं पीठ निम्मं आणि हे आप्प्याचं पीठ निम्मं असं करून मी मिक्स करून घेतलेलं आहे. पीठ मिक्स करून झालं की यामध्ये टोमॅटो, बारीक चिरलेला कांदा, कोथिंबीर आणि कांद्याची पात हे सगळं घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. ह्या सगळ्या भाज्या घालून झाल्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. मिठाचा आधीही वापर केलेला आहे, त्यामुळे मीठ जपूनच वापरायचं आहे. आता मीठ घालून झाल्यानंतर हे पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आप्पे पात्र गॅसवरती ठेवून त्याला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे. डाळीचा जो पिवळा रंग आहे तो कांद्याची पात आणि कोथिंबीरचा हिरवा रंग, त्यामुळे आप्प्याचं पीठ अगदी छान दिसत आहे. आता या आप्पे पात्राला तेल लावून झाल्यानंतर यामध्ये सगळे आप्पे घालून घ्यायचे आहेत. सगळे आप्पे पात्रात घालून झाले की 5 ते 7 मिनिटे कमी गॅसवरती झाकण ठेवून छान भाजून घ्यायचे आहेत. 5 ते 7 मिनिटे झाल्यानंतर आप्पे उलटवून घेऊन दोन्ही अंगावरती भाजून घ्यायचे आहेत. आपणा सर्वांनाच माहीत आहे की डाळीमध्ये खूप सारे प्रोटीन्स असतात, परंतु या डाळीचा वापर अशा प्रकारे वेगवेगळ्या पदार्थांमधून केला तर मुलेही खाण्यास कंटाळत नाहीत. इथे अशाच पद्धतीने सर्व आप्पे मी बनवून घेतलेले आहेत. या सगळ्या डाळी एकत्र केल्यामुळे या आप्प्यांची चव अतिशय भन्नाट येते. इथे हे मिक्स डाळीचे आप्पे तयार झालेले आहेत. ते मी एका प्लेटमध्ये सर्व करत आहे. इकडे आप्पे म्हणतात, परंतु साऊथ इंडियामध्ये याच पदार्थाला अप्पम असं म्हटलं जातं. तुम्ही इथे बघू शकता छान जाळीदार असं अप्पम तयार झालेलं आहे. मलाही माझी रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.